आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरी, तुला एक गोष्ट सांगू, जी व्यक्ती सत्याच्या बाजूने लढते ना, ती व्यक्ती जगातली सगळ्यात सुंदरी व्यक्ती असते. आय डोंट नो मामा, चक्कर आल्यासारखं होतं. आपण एक काम करूया का, आपण रूमवर जाऊया का? मला जरा बरं नाही वाटत. नाही अनु, काय होतंय, सकाळपासून जरा अनइझीच वाटतंय ना, आणि आता नाश्ता पण केल्यानंतर जरा जड झालंय पोट, जरा बरं वाटत नाही. मी इकडेच पडतो ना थोडा वेळ. येस सर. ऍक्च्युअली तुझी ओळख करून द्यायची होती. ही माझी कॉलेजची मैत्रीण अनु, आणि हा तिचा नवरा आदित्य. अरे, ओळख करून द्यायचं कारण काय माहितीये, की ही देखील तुझ्यासारखीच आहे. नाही म्हणजे तुमच्या दोघांचं चांगलं जमेल का माहितीये, कारण ही देखील तत्वनिष्ठ आहे आणि कडक आहे. हॅलो. येऊ सर. प्लीज. राइट कैंडिडेट. तो बाकी कसं चाललंय? एक्स्ट्रीमली सॉरी, मला निघावं लागेल कारण की खूप गोष्टी लाईनअप आहेत. येस. पण खरंच थँक्यू सो मच की तू एवढ्या शॉर्ट नोटीसवर मला भेटायला आलीस. थँक्यू. बाय. बाय. आत्ता लिंक लागते मला तुझ्या वागण्याची. सुंदरी इथे येणार आहे हे तुला माहिती होतं, तरी तू मला इथे घेऊन आलास. आणि मी इथे येणार हे माझ्या मम्माने नाही, तू सुंदरीला सांगितलंस. आणि आता याची खात्री पटली आदित्य. अनु, काही बोलू नकोस. एक्सक्यूज मी. सॉरी. सर बोलले माझ्याशी, मलाही तेव्हाच कळालं होतं, पण सॉरी म्हणण्या इतका मोठेपणा नव्हता माझ्याकडे. पण आता मनापासून म्हणतो सॉरी.
नाही, इट्स ओके. प्रत्येक जण काही परफेक्टच असतो असं नाही. पण बरं झालं बोललात. माझ्या डोक्यावरचा ताण पण कमी झाला. बाय द वे, ऑल द बेस्ट. थँक्यू. सुंदरी, काय झालं? निघायचं? चल. सिद्धार्थ, हा? मला गरगरल्यासारखं व्हायला लागलं. काय? इथे बस, इथे बस तू. काय झालं अचानक? 2 मिनिटं थांबूया, बरं वाटत. मी पाणी घेऊन आलो तुझ्यासाठी. हा? अनु, अनु माझं ऐकून तरी घे. अनु ऐक ना माझं. अनु अगं असं काय करतेस तू? माझं प्लीज एकदा ऐकून तरी घे. सोड मला आधी. तुला कळत नाही का माझं विषय बोलायचं नाहीये? का माझ्या मागे येतोयस तू आदित्य? तू जा नाही, तू 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 जा. तू गाडी घे आणि जा रूमवर जा. अरे हीच याची बायको. हो बायकोच अशी बांधते नवऱ्या बरोबर. बरोबर बोलला होता. हे बघ अनु, आपण रूम मध्ये जाऊया, शांत बस. नाही बोलायचंय, काही नाही बोलायचं. तू तू जा इथून आणि माझ्या मागे येऊ नको. मंगळसूत्र पण आहे गळ्यात. हो हो. मला अनु, अनु ऐक ना माझं. कसं काय घेतलंस का सगळं? जाऊ दे ना भाऊजी, त्याच्याशी वाद घालायला आपल्याकडे येळ नाही. पण तुम्ही ऐकलं ना, अनु मॅडम कुठेतरी निघून गेले. अशा कशा एकट्या जाऊ शकतात? नाही नाही, माझ्या मनाची येते तेच खरं असेल तर. सुंदरी, तू शांत हो आधी. आदित्यला नुसते आरोप करता येतात. नीट धड ऐकता पण येत नाही. ऐकून घे म्हणावं एकच तरी. हे बघ, आदित्य फोन उचलत नाहीये म्हणजे काय झालंय नेमकं त्याला पण माहित नाहीये. बरं थांबा, मी की नाही त्याच्या रूमवर जाऊन चेक करते आणि त्याला समोरासमोर विचारते. जा. नाही नाही, शंका वाढत चालली मनात. आता मलाच काहीतरी करायला हवं. अजून का आलं नाही मध्ये? तर किती वेळा फोन करायचा आता? अनु, दादा ऐका ना, तुम्ही माझ्या बायकोला बघितलंय? कुठली बायको? हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतो की माझी एकच बायको आहे. एकच बायको आहे माझी अनु. गण्या! गण्या! शांत शांत शांत, रडू नकोस. ए, तुला काय लागलं नाही? तू नीटच ना? हा. आता मला सांग नक्की काय झालंय? मी आरण्याच्या मागावर होतो. आरण्याच्या मागावर असताना मी गाडी चालवत होतो आणि त्यावेळी आरण्या आणि विन्या जे काय बोलत होते ते मी ऐकलं. त्यावेळी
त्यावेळी मला कळालं की ते सुंदरीचा गेम वाजवणार आहे. आज तुझा बी गेम वाजवणार आहे. मला काय कळलं नसं झालं. मी लय घाबरलो आणि मग त्यांनी एका पॉइंटला गाडी थांबवायला सांगितली. मग त्यांना कळालं की मी आहे चालवणारा गाडी, म्हणून त्यांनी मला डिक्कीत बंद केलं. तसं मग ती एका ठिकाणी गाडी थांबली तेव्हा माझं बी डिक्की उघडून बाहेर पडलो डिक्कीच्या आणि लगोलग इकडे आलो. आणि त्यामुळं सुंदरीला किडनॅप करणार आणि तिथं मारणार आहेत का नाही ते लोकेशन मला कळालं. यार अरे तर करायचं तर काय? ते सुंदरीने काय घोडं मारलंय? मध्ये मी काय म्हणतोय, आपण हे शब्द पोलिसांना कळूया काय? म्हणजे प्रॉब्लेम कसा पटकन सॉल्व्ह होईल. पोलिसांना कळूया आपण, पण त्याच्या आधी आपल्या डोळ्यांतून बघूया ना ती परिस्थिती काय आहे. तुला ती जागा माहिती आहे ना? मला दाखव. कुठं आहे? तिकडं तिकडं. काय झालं मालू? आव काही नाही, तो रूम मध्ये नव्हता म्हणून खाली रिसेप्शन जवळ विचारलं तर ते म्हणले थोड्या वेळापूर्वीच गेला म्हणून. नाही नाही नाही, आता थांबण्यात काय अर्थ नाही. आपल्याला लगेच अनु मॅडमला शोधायला निघायला पाहिजे. चला. नाही सुंदरी, हे बघ त्याचं मेन टार्गेट तू होतीस, त्यामुळे तू बाहेर पडायचं नाही, रिस्क आहे. अहो तुम्हाला कळतंय का, अनु मॅडम गरोदर आहेत आणि त्यांना जपणं जास्त महत्वाचं आहे. तसं मी सुधा मॅडमला शब्द दिलाय, अनु मॅडमच्या केसाला मी धक्का लागू देणार नाही. हो बरोबर आहे, पण त्यासाठी तू कशाला बाहेर पडायला पाहिजे? मी आणि कृष्णा जाऊन शोधतो अनु मॅडमला. अहो कळत कसं नाहीये तुम्हाला? अहो त्या संस्थेला इनडायरेक्टली मी जबाबदार आहे. त्या गुंडांनी माझ्या ऐवजी आदित्यची बायको म्हणून अनु मॅडमला किडनॅप केले. नाही नाही, त्यांना जवळ सुखरूप बघत नाही ना तवर मला चैन पडणार नाही. आई काल काही वाचव का त्यांना. चला चला निघायला पाहिजे. सुंदरी 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 कुठं आहे तुम्ही? आओ सरू नाही, मग त्या नालाय करण्यानं कुणाला किडनॅप केलं असेल? वयांना अजून तब्येत धड ठीक नाही, न सांगता सवरता कुठे गेले असतील? आओ अरे देवा, आता गाडी बी दिसत नाही यांची. अशा अवस्थेत गाडी घेऊन कुठे गेली असतील हे? त्याचा फोन बी लागत नाही, काय करू?
सुंदरी 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 थांब. सुंदरी ऐक माझं. सुंदरी अगं थांब, सुंदरी आता सुंदरी. कुठे चाललीस तू? बघ तू आता स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस. आपण हवं तर पोलिसांची मदत घेऊया प्लीज. अहो भाऊजी पोलिसांकडे कसं जाणार? आपल्याकडे काय क्लू आहे? कन्फर्मेशन आहे का आपल्याला सांगा बघू. तुम्ही ह्या मुलीला बघितलंय का कुठे? नाही. अनु तुला माहिती ना मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. कुठे गेली आहेस तू? ये ना परत प्लीज. आय एम सॉरी अनुवा. देवा ते कुठं गेले कोणास ठाऊ. यांची काळजी घे रे बाबा. मध्याचा बी फोन नाही अजून. काय झालं असेल? हे भेटले असतील का मध्याला? काय करू मी? मध्याला फोन लावून बघते. मध्याला फोन का कट केला? अरे देवा काय करू मी? काय झालं असेल? देवा तुझं कसं सांभाळून घे रे बाबा. असं काय येऊ मध्ये? मगाशी फोन लागत होता, आता लागलाय तू उचलून झालाय. याला फोन लागला नाही तर मला कसं काय कळणार?
काय झालंय समजेस नाही. तुम्हीच का फोन उचलून जाणार? आदित्य रावासनी सुंदरीविषयी कळलं असेल का? कळलंच असतं. आता हे कशाला कॉल करतायत? हे बघा आदित्यराव, मला समजा कळलंय. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी कोल्हापुरात आलोय बघा. काय बोलतायत हे? यांना अनु गायब असल्याचं कसं कळलं? काय बोलावं यांना काही कळत नाहीये मला. हॅलो हॅलो दाजी, ऐकू येत नाही तुमचं. हॅलो हॅलो हॅलो. मला वाटतं सुंदरीने उमाताईला सांगितलं असणार आणि तिच्याकडूनच यांना कळलं असेल की मी पण इथेच आहे. नाही मी खोटं बोलल्यासारखं होईल. दाजी, मी पण इथे आलोय. कोल्हापुरात आलोय मी. वा वा, हे चांगलं केलं बघा. म्हणजे का नाही, आता आपण दोघं मिळून सुंदरीला शोधूयात. बरं, मी एक काम करतो बरं का. तुम्हाला माझं लाईव्ह लोकेशन पाठवतो. मी आता इथनं निघालोच आहे, तर तुम्ही या तिकडे लवकर. हा ठीक आहे ठीक आहे. हा चालतंय. दाजी दाजी हे बघा आदित्यराव, टेन्शन आहे. म्हणजे मला बी आलंय टेन्शन. पण आता आपण दोघं मिळून शोधूयात ना सुंदरीला. हा, मी आलो ना, आता काळजी करू नका तुम्ही. बरं, तुम्हाला कसं कळलं सुंदरीबद्दल? म्हणजे तुम्ही कधी आला इकडं? नाही तर दाजी, काय झालं, मला अस्वस्थ वाटायला लागलं. मला असं सारखं वाटत होतं की सुंदरी कुठल्या तरी धोक्यात आहे, म्हणून मग मी आलोच इकडे. मग हे बघा, असं असतंय नवरा बायकोचं. आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे. अनु मॅडमचा जीव धोक्यात आहे आणि महादेव मामा पण इकडेच यायला निघाले. पण सुंदरी, अनु मॅडम, आदित्य आणि महादेव मामा या सगळ्या गोंधळात समोर आले तर? मामी पण तेच म्हणत होती, पण त्याचा आपण नंतर विचार करू. ते महत्वाचं नाही. अनु मॅडमला वाचवणं जास्त महत्वाचं आहे. आणि तसं बी माझ्यावरच्या रागापायी आरने अनु मॅडमला काही करू शकतो. प्लीज मला सोडा, प्लीज सोडा मला. ए गात, नाहीतर इथंच गोळी घालीन तुला. ही बाई कोण आहे? हिचा आवाज ऐकल्यागत झालाय आपल्याला. कन्या पण आला नाही अजून. कन्या कुणीकडे गेलाय? त्या बाईचा आवाज ऐकल्यासारखा वाटत होता. समजा जाऊ दे, सुंदरीला फोन करूया. हॅलो सर. हॅलो मध्या, तू नीटच नवा? होय, पण सर बरं ऐक, या गुंडांनी तुला म्हणून कुठल्या तरी गरोदर बाईला उचलून आणलं. आता ही माकडे याच्यावर काय करतील याचा काही नियम नाही. बरं मला सांग, तू नीट पाहिलंस का? त्या नक्कीच अनु मॅडम असतील. काय? अगं पण अनु मॅडम कसे काय गावले यांच्या तावडीत? ते मी तुला समजा नीट सांगते नंतर. पण आता लय मोठा घोळ झालाय. तू आधी ना आदित्यला फोन कर आणि मला आणि त्याला तिथलं लोकेशन पाठव. सरे, नाही, तू इकडे यायचं नाही सरे. तू आरण्या नक्कीच काहीतरी घातपात करेल सरे. तू इकडे येऊ नकोस. अरे मध्ये तुला कळत कसं नाही? अनु मॅडमला वाचवणं जास्त महत्वाचं आहे. तू फक्त आरण्यावरती लक्ष ठेव. बस, ठेवते मी फोन.
अन्या मध्ये ऐक की सुंदरीला फोन लागत होता. सुंदरीचा फोन आलता. मी तिला सांगितलं तुझ्या ऐवजी कोणतर गरोदर बाई पकडून आणले. ती गरोदर बाई म्हणजे आपल्या अनु मॅडम आहे. ए आपण इथे थांबायला नको जास्त वेळ. आपण दुसरी जागा बघूया. चल. काय झालं? लोकेशन पाठवतो तो. आला आला. इकडं चला. नानांचा फोन घे घे. आता यासनी काय सांगू? सुंदरी किडनॅपच नाही झाली. मग सुंदरी सुखरूप आहे म्हणून सांगतो. हा चालतंय चालतंय. बाकी काय बोलत नाही. हॅलो नाना. अरे मध्ये कुठेस तू? हा किती फोन केला तुला मी? हा कॉल का उचलत नाही तू? नाना सुंदरी एकदम मला समजा माहिती. हे बघ तू तुझं लोकेशन पाठव फक्त. आव पण नाना हे बघ तू काय बी बोल नकोस. तू फक्त लोकेशन पाठव. हॅलो हॅलो ना कट केले. लोकेशन पाठव म्हणाले. पाठव की मग. येऊ देत मग. आपल्याला मदतच होईल ना तेवढी. हा पाठवतो. होय मध्ये मी काय म्हणतोय त्या अर्ध्याच्या गुंडांनी सुंदरी ऐवजी अनु मॅडमला का किडनॅप केलं असेल? चलो. कुठे फसलोय मी यार? अनु तू कुठेस? ओ आदित्यराव या लोकेशन आलंय. काय? अरुण अनुला किडनॅप केलंय? पण का? दाजी तुम्हाला काय लोकेशन आलंय? ते गावडे फॅक्टरी काहीतरी आहे बघा. त्यांना सांगावं का की सुंदरी किडनॅप नाही झाली, अनु झाली आहे? पण कसं सांगू? हजार नको नको ते प्रश्न विचारतील. पण अनुसाठी सुद्धा त्यांना तितकीच आपुलकी आहे. दाजी तुमचं बरोबर आहे. त्या अरुणला चांगला धडा शिकवायलाच हवा. नाही नाही त्या आरण्याला तर मी जिवंत सोडतच नसतो. फक्त जागेवर पोचू दे मला. नाही सोडत मी त्याला. नाही नाही लोकेशनवर अनु म्हणेलच हा माझा नवरा आहे, मिठी मारेलच मला. पण आता यांना थांबवणं कठीण आहे. आता सगळंच संपणार आहे. माझ्या पापाचा घडा भरलाय आता. निघा. बॉस पैसे. पैसे कसले पैसे? ही जी माती खाल्ली आहे त्याचे पैसे पाहिजेत? देत नाही. निघा. निघताय का गोळी घालू एकेकाला? हा चल निघ. अरे ह्याचं काय करायचं?
पैसे घेऊन सुद्धा बरोबर काम केलं नाही. ही दुसरीच कुठली तर बाई आपल्या गळ्यात मारून गेले. आई काल काय आता तूच बळ दे आणि तूच रक्षण कर बाई. त्या समजातला अनु मॅडमला सुखरूप घरी आणायचंय. सुंदरी हा चल 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 चल
सुंदरी कुठं दिसना. या मधुरलाच फायरिंगचा आवाज येतोय. सुंदर ठीक असेल ना? आणि मधुर गण्या कुणीच का दिसत नाही. आणि आदित्यराव कुठे गेले? इमर्जन्सी हॉस्पिटलला जायचंय. नाही हो, मला पुढे भाडा आहे. दादा मी तुमच्या पाया पडते, गरोदर त्या. प्लीज चला, प्लीज दादा, प्लीज हॉस्पिटलला चला, प्लीज दादा, मी तुमच्या पाया पडते. मामाला कुठे घेऊन झाले? मॅडमला हॉस्पिटलला सोडून लवकर पोलीस स्टेशनला जायला पाहिजे. दादा चला लवकर. चला चला. काय झालं यांना? पेशी तर पडल्या त्या. बरं तुम्ही त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, आम्ही त्यांना चेकअपला घेऊन जातो. हळू हळू. अनु सर प्लीज 2 मिनिटं, आम्ही त्यांना चेकअपला घेऊन जातो. आपण तिला काय झालंय ते तरी सांगा. अनु सुंदरी, अनुला काय झालंय? हे बघ त्या बऱ्यात फक्त बेशुद्ध पडल्यात. अगं ठीक आहे, म्हणजे काय ती काय झालं? ती बेशुद्ध कशी झाली? आदित्य शांत हो, तू एक काम कर, तू जाऊन डॉक्टरला भेट जा. अनु सुंदरी हे बघ, आता आदित्य पण आहे अनु मॅडम बरोबर. हा, त्यामुळे टेन्शन नाही, शांत हो. पण महादेव मामा, बसा बसा. डॉक्टर काय झालं ते? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर तुमच्या वाईफच्या प्रेग्नन्सीमध्ये जर कॉम्प्लिकेशन्स असतील तर मला वाटत नाही तुम्ही त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली. काय झालं डॉक्टर? ती शुद्धीवर काय येत नाहीये. हे बघा, तुम्ही हायपर होऊ नका. नुकतीच तुम्हाला पण इंजुरी झाली. बाळ आणि आई दोघे पण सुखरूप आहेत. पण काय डॉक्टर? त्यांनी कसला तरी धक्का घेतलाय का? त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलाय कसला तरी. त्यांच्याबरोबर काही विचित्र घटना घडल्यात का? म्हणजे त्या रस्ता वगैरे चुकल्या होत्या किंवा हॉरर सिनेमा वगैरे पाहिलाय त्यांनी? मला त्या खूप घाबरलेल्या वाटतात आणि शॉकमध्ये पण आहेत. इट्स ओके, त्यांना थोडीशी रेस्ट घेऊ द्या. शील बी फाईन सून. थँक्यू डॉक्टर. ओके, या तुम्ही आता. काय महादेव मामांना पोलिसांनी नेलं? शिंदे, या महादेवचा जबाब नोंदवून घ्या आणि पेपर वर्क करा. हो सर, पण मयत माणूस आपल्या कोल्हापूरचा वाटत नाही. फिरायला किंवा कामासाठी आला असेल कदाचित, किंवा प्लॅन मर्डर सुद्धा असू शकतो. आणि त्या मृत व्यक्तीच्या जवळ काही ओळखपत्र मिळालं का? नाही सर. शिंदे,
मगाशी जेव्हा याला अटक केली तेव्हा हा म्हणाला होता ना की हा मयत माणूस आमच्या गावचा आहे म्हणून. हो सर. मग आता सुटत नाही हो आपल्या तावडीतनं. अगं पण पोलिसांनी त्यांना का नेलं? ते तर तुझ्या मदतीसाठी आले होते ना. आणि पोलिसांना एवढं कळत नाही का? चावी घ्या. ए पोलिसांना काय उल्लू समजतोस का काय रे? अहो साहेब, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी काय बी केलं नाही हो. अहो उलट ते पोरग आहे का नाही मला कोणातरी जीव वाचवायला मदत करत होतं. हे बघ, या फिल्मी स्टोऱ्या रचून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नकोस. माझ्यासमोर नाही टिकत असल्या स्टोऱ्या. बोल, खून दुसरीकडे करून बॉडी तिथे टाकली होतीस का किडनॅप करून तिथं मारलंस? काही पर्सनल दुश्मनी होती का 2 टोळ्यातलं युद्ध? अहो, काय बोलताय साहेब तुम्ही? अहो मी किती वेळा सांगितलं तुम्हाला की खरंच काय नाही केलं हो. कळेल ना, तिकडे कोण कोण होतं हे शोधायला जास्त वेळ लागणार नाही. मग कळेल कोणी काय केलंय ते. कुणालाच सोडणार नाही, प्रत्येकाचा बँड वाजणार. येऊ देत काही गोष्टी माझ्या हातात, मग दाखवतो. सिद्धार्थ, आपण एक काम करूया, आपण पोलीस चौकीला जाऊया. चला. हो जाऊया. मी बाबांना फोन करतो, सगळं सांगतो काय झालंय ते. त्यांचा सल्ला घेऊया मग जाऊ. हा सिद्धार्थ, मामानी जर हारण्याला संपवलं असेल तर? असं जर झालं असेल तर अहो समजाच उद्ध्वस्त होईल. मी मामीला मालतीला काय उत्तर देणार आहे? सुंदर, हे बघ, तू अति विचार करू नको. मी बाबांना फोन करतो, मग जाऊया आपण. हा आलोच. ए, इथून बाहेर कसं पडायचं याचं प्लॅनिंग करतोस काय? नको करू, काय फायदा होणार नाही. त्यापेक्षा गुन्हा कबूल करून टाक, झंझटच नाही. ना तुला त्रास ना आम्हाला त्रास. चल बोल पटपट बोल. शिंदे, याला ही भाषा कळणार नाही असं वाटतंय. एक जरी धागादोरा सापडला ना तरी हाय आणि मी आहे. सुंदरी म्हणाली होती की अनु मॅडमनी डोळ्यावर पट्टी असताना फायरिंग केलं तर त्यांच्या हातनं चुकून मधुर मारला गेला असला तर, आणि ते पिस्तुलावरती अनु मॅडमच्या हाताने ठसे पण असतील. पोलिसांनी जास्त खोलात जाऊन चौकशी केली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सुंदरीचं नाव पण पुढे येईल, मग तिच्या IAS काय होईल? नाही नाही, असं होता कामा नाही. सुंदरी, बाबांचं आत्ताच इथल्या इन्स्पेक्टरशी बोलणं झालं. महादेव मामांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. काय? खून? नाही 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 सिद्धार्थ, नाही, हे शक्यच नाहीये. मामांकडनं असं घडणं शक्यच नाहीये. आणि जरी त्यांच्याकडनं झालं असेल ना तर सेल्फ डिफेन्स म्हणून झालं असेल ना. कदाचित नाही त्यांच्याकडनं झालं असेल, मी मान्य करते, पण ना सेल्फ डिफेन्स म्हणून हे समजा केलं असणार त्यांनी. ऐक, बाबा उद्या येतो म्हणाले, तोपर्यंत त्यांनी आपल्याला त्यांच्या मित्राला भेटायला सांगितलंय. कोण मित्र? अगं ते इथले दंडाधिकारी आहेत, शशिकांत चौधरी. आणि बाबांच्या रिक्वेस्ट वरून ते आता महादेव मामांना पोलीस स्टेशनला भेटायला गेलेत. आपण पण जाऊया. हा, आणि ऐक, टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. हा, शांत राहतो. चल. सिद्धार्थ, मला ना मामीची काळजी वाटते हो. तिचा फोन आला तर तिला काय सांगायचं? मामाची पण तब्येत अजून